भारतरत्न डॉक्टर आंबेडकर साहेब, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मोहम्मद पैगंबर यांना विनम्र अभिवादन करते. आपले आज ज्यांनी अध्यक्षस्थान घेतले ते उमेशजी धुमाळ यांनाही अभिवादन करते. सन्माननीय व्यासपीठ आणि आपल्या कोपरगावच्या सर्व महिलांच्या लाडक्या आमदार, तशाच प्रथम महिला आमदार ह्या स्नेहलताई कोल्हे यांनी, तसेच विकी भैया, बिपिन दादा आणि रेणुका दिदी यांनी ही जी उमेदवारी मला, तसेच आमचे वैभव भाऊ आढाव आणि परागजी संदान यांना दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. आणि आपला त्रिशंकू भाग कोपरगाव ग्रामीण हा 2018 रोजी प्रथम महिला आमदार यांनी हद्दवाढ केली, त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने मी आमदारताईंचे आभार मानते. पुढे आम्हाला एक संधी द्या ह्या भागाचा विकास करण्यासाठी. तर त्या भागाचा विकास हा इतका महत्त्वाचा आहे की त्रिशंकू भागामध्ये मी पण राहिलेली आहे. या भागामध्ये कधीही कोणाला रहिवासी दाखला मिळत नव्हता. जर कोणाला मृत्यूचा दाखला काढायचा असेल तर तोही मिळत नव्हता. कोणाचा मुलगा जर कुठे जॉबला जाणार असेल तर त्यालाही रहिवासी दाखला देता येत नव्हता. तर मी जेव्हा तिकडं 2016 निवडून आले, 5 वर्ष माझं नगरसेवक म्हणून झालं, पण हद्दवाढ झाल्यानंतर जेव्हा या भागामध्ये त्या लोकांना त्याचे प्रश्न पडायला लागले तर त्यांनी माझ्याकडनं तो रहिवासी दाखला घेऊन जायला लागले. सर्वप्रथम तिथं कचऱ्याचा प्रश्न होता की आपल्या तिथे कचरा टाकायला कचरा गाडी येत नव्हती आणि मी त्या भागामध्ये राहत होते. तर मी तेव्हा नगरपालिकेत सांगितलं की हद्दवाढ भाग झालेला आहे, कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न तिथं आहे, तर आपल्याकडे कचरा गाडी चालू करण्यात यावी. तर तेव्हा फक्त माझ्या एकटीच्या घरासाठी नाही तर पूर्ण हद्दवाढ झालेल्या भागासाठी कचरा गाडी ही चालू करण्यात आली. तसेच कालच्या एका सभेमध्ये आपल्या समोरच्या विरोधकांनी सांगितलं की दीपाताई जरी त्या निवडून आल्या तरी फक्त त्यांच्या बंगल्यापुरतंच काम करत होत्या. तर विरोधकांना माझं सांगणं आहे की नगरपालिकेने किती फवारण्या केल्या हे तुम्ही सांगा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मी ह्या फवारण्या कुठं केल्या आणि कुठं नाही केल्या. आणि तो जो कचरा उचलला जातोय हद्दवाढ भागातला, हा फक्त माझ्या घरातलाच नाही, पूर्ण हद्दवाढ भागातला कचरा उचलला जातोय आणि हा विरोधकांच्या घरातलाही कचरा उचलला जातोय, हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि तसंच आमदारताईंनी जो विश्वास टाकून आमच्यावर जी उमेदवारी दिली, तसेच परागजी संदान, मी दीपा गिरमे, वैभव भाऊ आढाव या तिघांनाही एकदा तुम्ही संधी द्या. तुमचं अमूल्य बहुमत आम्हाला देऊन आम्हाला एक संधी द्या. त्यासाठी आम्ही नेहमी या प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू. धन्यवाद. आज मी 2025 कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरता उभा आहे. माझ्यासह आमच्या भगिनी दीपाताई गिरमे याही माझ्यासोबत उभ्या आहेत. तसेच नगराध्यक्षपदाकरता परागजी संदान साहेब हे फोटो काढायचे, नारळ फोडायचे आणि दाखवायचं आम्ही खूप काही केलं, असं काही नसतं. मी स्वतः आता मला काही जास्त माहिती नव्हतं या भागाचं, पण मी 15 दिवसापासून फिरतोय. मी डॉक्युमेंटरी बघितली, 1998 सालापासूनचा हा लढा आहे त्रिशंकूचा. 1998 पासून मी जे कागदपत्र पाहिले ते कागदपत्र काय असे त्यांनी घेतले आणि लगेच केले, अशातला भाग नाही. आमदारताई ज्या वेळेला आमदार झाल्या तेव्हा त्यांनी हा परिसर जाणला, ह्या भागातल्या लोकांच्या अडचणी आणल्या, डोळ्यातले अश्रू बघितले महिलांचे, तेव्हा त्यांनी प्रथम म्हणजे त्यांना सुद्धा एक शहरामध्ये आणण्याकरता 4 वर्ष धडपड करावी लागली. 2018 साली त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला. आणि तुम्ही सांगा म्हणजे 20 वर्ष कष्ट आम्ही करायचे आणि तुम्ही 4 वर्षातच म्हणता आम्ही सगळं केलं, हे चुकीचं आहे एकदम. तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्हाला खरोखर ह्या भागाचा चांगला जर विकास करायचा असेल तर आमच्यासारख्या सामान्य माणसांना तुम्ही निवडून द्या. मी काय मोटरसायकलवाला माणूस आहे, मी काय 4 चाकीवाला माणूस नाही. तुम्ही आवाज दिला का 2 मिनिटात मी हजर. तुम्ही रात्री द्या, दिवसा द्या, सकाळी द्या, मी हजर.
पण फक्त विकासासाठी. मला कोणाशी काही डोकं लावायचं नाही. मी माझे हात जोडतो आणि थांबतो. चंपाषष्ठीच्या शुभेच्छा देते. साईबाबांच्या या मंदिराच्या समोर निवडून द्यायचे आहे. बाबांच्या समोर साक्षीने आपण सगळे इथं उपस्थित आहोत. एक खूप चांगला योग आज जुळून आलेला आहे. आपला प्रभाग क्रमांक 1 हा ब्रिजलाल नगर, दुलंबाई वस्ती, गवारे नगर, अडाव वस्ती, पवार वस्ती, जुना टाकळी रोड, पाटणकर वस्ती असं एकूण जवळजवळ 3342 मला वाटतं मतदान आहे. तर त्यानिमित्ताने आपली ही कॉर्नर मीटिंग आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग भाऊ शिवाजीराव संधान यांचंही चिन्ह कमळ आहे आणि त्याचबरोबर दीपाताई गिरमे यांचंही कमळ आहे. वैभव भाऊ आढाव यांचंही चिन्ह कमळ आहे. खूप ताकदीचे उमेदवार आपल्याला या प्रभागाला मिळालेले आहे आणि मला खूप आज आनंद होतो आहे. 5 वर्ष जरी महिला आमदार म्हणून संधी मिळाली तरी पण कोणासाठी तरी चांगलं काम करण्याचा एक योग आला मला आणि तो हद्दवाढीचा योग आला. खूप समाधान मला आजही आठवतं ज्यावेळी मी साहेबांशी याविषयी बोलले की हद्दवाढ झाली, त्यांनी इतका आनंद व्यक्त केला की वस्तीवरून गाडी निघाली, जो भेटेल त्याला सांगायचे कोपरगावची हद्दवाढ झाली बरं का, कोपरगावची ग्रामीण भाग हा शहराला जोडला बरं का. एवढा तो आनंद होता. कारण खूप अवघड असतात ही मंत्रालयातली कामं, म्हणून आज मला त्याचा विशेष आनंद आहे. आजच्या कार्यक्रमाचे आपले जे अध्यक्ष आहेत ते उमेश भाऊ, त्यांना माहिती आहे कोल्हे परिवार, बिपिन दादा यांचं काम त्यांनी जवळून पाहिलेलं आहे आणि आत्ताच आपल्यातून इथून दीपक भाऊ आपल्या नगराध्यक्षांना पाठिंबा देऊन गेले, त्यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर दिलीप भाऊंनी तर साहेबांच्या सहकार्याने या नगरपालिकेत खूप कामं केलेली आहे. राजाभाऊ शिंदेंनी खूप कामं केलेले आहे. म्हणजे मला या व्यक्तींबद्दल खूप कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली साहेबांविषयी, आमच्या परिवाराविषयी आजही. परंतु काही व्यक्ती विसरून गेले आणि तेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कोणता माणूस भरोशाचा आणि कोणता भरोशाचा नाही. आणि इथं शरद नाना आहेत, त्यांनी साहेबांबरोबर काम केलं. बाबासाहेब भाऊ नरोडे, केशवराव भवर साहेब आहे, मच्छिंद्र भाऊ केकान आहे, नसीरबाई, आसिफबाई, नईमबाई, तसेच सिद्धेश भाऊ कपिले आहेत, संदीप भाऊ देवकर आहेत, तुषार भाऊ पोटे आहेत, निसारबाई, अन्सारबाई आहे, रोहित भाऊ आढाव, त्याचबरोबर कल्पेश नरोडे, विशाल आढाव, सतीश नरोडे, रानोडे आहेत, विष्णुपंत गायकवाड आहे, शामभाऊ आहेर आहेत, राजेंद्र गायकवाड सर आहे. म्हणजे सगळेच इतके ताकदीची माणसं कार्यकर्ते आपल्याला इथं आहेत की ज्यांनी सामाजिक बांधिलकी जपून छोट्या छोट्या प्रश्नात समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपड केलेली आहे. आणि आपले हे प्रभाग 1चे उमेदवार वैभव भाऊ, आता बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांना म्हणतात की हे मंडळाचे उमेदवार. अहो किती अभिमान पाहिजे. मी सतत म्हणते मी महिला मंडळात काम केलं आणि विधिमंडळापर्यंत पोहोचले. किती आनंद आहे मंडळातल्या कामाचा, बचत गटाचं काम, महिला मंडळाचं काम. मला तर सार्थ अभिमान होता की मी महिला मंडळात होते आणि म्हणून वैभव भाऊ असं म्हणायचं की मला सार्थ अभिमान आहे. मी युवकांसाठी प्रगत शिवाजी तरुण मंडळात काम केलं, मित्र फाउंडेशनचं काम केलं आणि त्याच्यानंतर आज जगात 1 नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी याचं शहराध्यक्ष म्हणून ते काम करत आहे. त्यांच्याबरोबर मी टाकळीच्या आदिवासी आश्रमात गरीब मुलांना कपडे द्यायचे होते व त्यांना युनिफॉर्म द्यायचे, त्यावेळी त्यांच्याबरोबर होते. म्हणजे समाजासाठी आपल्या परीनं काही ना काही धडपडणारा हा युवक आहे आणि म्हणून निश्चित चांगला उमेदवार आपल्याला मिळालेला आहे. कोणी कितीही काहीही बडबड केली तरी काही उपयोग होणार नाही. इथे त्यांनी घर घेतलंय, उद्या मी त्यांच्याकडे पूजेला जाणार आहे अशी परिस्थिती आहे. आणि आमचे वैभव भाऊ त्यांच्या जोडीला आहे, दीपाताई पण एकदम खंबीर नेतृत्व आहे आणि म्हणून आपल्याला आज या दोन्ही उमेदवार चांगले मिळालेले आहे आणि आपल्या या प्रभागाचा राहिलेला विकास आपल्याला पूर्ण करायचा आहे. मला ज्यावेळी कळालं की इथले उमेदवार नगराध्यक्षाचे सांगताय की हा हद्दवाढ विषय आमदारांनी सोडवला. अहो माझं आमदारकीच्या कार्यकाळातलं हे पुस्तक आहे, याचं नाव काय आहे? वचनपूर्ती. काम बोलताय, काम बोलताय याचं अधिकृत पुस्तक काढण्याची ताकद मला 5 वर्षात माझ्यात आली होती. दिमागदार बिल्डिंग ज्या कोपरगावला उभ्या आहेत, नगरपालिकेची बिल्डिंग असेल, एसटी स्टँड असेल, 2 पोलीस स्टेशन, 1 शहर आणि 1 ग्रामीणसाठी वेगळं, त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी घरात जागा नसते म्हणून प्रशस्त अशी वाचनालयाची बिल्डिंग आहे. आणि म्हणून जे जे काही मला करता येईल, पंचायत समितीची भव्य अशी इमारत उभी आहे, जे जे काही. त्यावेळी तर दिलीप भाऊ आम्हाला 2 कोटीचा आमदार निधी होता,
वर्षाचा, नंतर तर 5 कोटी झाला. तरी पण आज या हद्दवाढ विभागासाठी हद्दवाढ झाल्यानंतरचा माझा हा सगळा पत्रव्यवहार मी पुरावा म्हणून घेऊन आलेले आहे. कलेक्टरकडे मीटिंग केली. कलेक्टर साहेबांना म्हटलं 10 कोटीचा निधी आपल्याला या हद्दवाढीसाठी द्यावा लागेल. अहो, परंतु त्याच्यानंतर सत्ता बदलली आणि ते 10 कोटीची काय विल्हेवाट लावली. एवढ्या दिवसात तर या भागामध्ये सगळे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होते. खरं तर तशी परिस्थिती झाली नाही. म्हणून त्याचंही एक प्रकारे दुःख आहे. एक मत किती महत्वाचं आहे हे आपल्याला काल देवाभाऊंनी सांगितलं. मागच्या वेळी खाली 20 नगरसेवक निवडून पाठवले आणि मुख्य नगराध्यक्षासाठी आपण थोडीशी कंजूसी केली मत द्यायला. अशी चूक पुन्हा करू नका हे काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं. मला 7-8 मतांनी थांबवलं गेलं. अहो, इतकी दम लागोस्तर पडत होते, कंबर खोचून काम करत होते. जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे ते सांगतायत की आम्ही मेक इन कोपरगाव कार्यक्रम घेतला. मला त्यांना विचारायचंय, मंत्रालयात माझ्या बरोबर आले उद्योग मंत्री देसाई साहेबांना आम्ही भेटलो, सुभाष देसाई साहेबांना, त्यांना विनंती केली उद्घाटनाची आणि लाईन मध्ये अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आणि मग सगळ्यांनी सांगितलं जे जे अडचणी येईल ताई ती आम्ही पूर्ण करतो. मग त्या मेक इन इंडियासाठी सगळ्यांचे पत्र घेऊन मदत घेऊन नंतर आम्ही मंत्रालयातून बाहेर पडलो. परंतु मध्ये त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा बावनकुळे साहेबांच्या केबिन मध्ये मी केली. गाडीत कोण होतं? नारायण शेठ अग्रवाल यांचे चिरंजीव होते. त्याचबरोबर डागा कोण आज फिरत आहे ना, बालाजी वाले डागा, तेही होते. नंतर काकांनी मला फोन केला, ताई मुंबई सोडली तर कोपरगाव पर्यंत फक्त तुमची आणि तुमचीच चर्चा आम्ही गाडीत करत होतो. त्याचं कारण आम्हाला इतकं पटापट सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जे काम आमचं मार्गी लावलं पटापट, तर आम्ही संध्याकाळी घरी पोहोचलो वेळेच्या आत. अशा पद्धतीने मदत करण्याचा आमच्या परिवाराचा स्वभाव आहे. स्वर्गीय कोल्हे साहेबांचा एक आदर्श आमच्या समोर आहे आणि म्हणून निश्चित आम्ही धडपडणारे आहोत. त्यामुळे कोण काय बोलतं, कोण काय सांगतं, लबाडाचं आवर्तन देवल्याशिवाय समजत नाही, तशी परिस्थिती असते आणि म्हणून आपण विश्वास ठेवू नका. आज संजीवनी ग्रुपचा मगाशी विषय काढला भवर साहेबांनी. संजीवनी उद्योग समूह हाकेच्या अंतरावर आहे हो. आता ही हद्दवाढ नव्हती त्यावेळी आपण कुणाकडे प्रश्न घेऊन जात होतो, तर आमचे मच्छू भाऊ बसले, बिपिन दादा होते, यांच्या सगळ्यांना फोन जायचे तातडीने आणि या भागातले जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करायचो त्यावेळी. आणि इतर अनेक सामाजिक उपक्रम विवेक भाई यांनी कोरोना काळामध्ये तातडीने दवाखानाच उभा केला. अर्जंट स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ त्याच्या उद्घाटनाला आले. संकटाच्या वेळी कोण उभं राहतं याची आठवण आपण घ्या. आणि माझी तर तुम्हाला पदर पसरून विनंती आहे की हा हद्दवाढीचा प्रश्न अतिशय कठीण होता, अतिशय अवघड असतात. खूप फाईल ढिगभर फाईल पडलेल्या होत्या. त्याच्यातून मी फक्त प्रत्येक वेळी मुंबईला गेले की त्या ऑफिसमध्ये डोकायचे, साहेब आमचं हद्दवाढीचं काय झालं. शेवटी मला असं वाटतं वैतागून त्या साहेबांनी म्हणलं असं, एकदाच या आमदारताईचं काम करून द्या, सारख्या सारख्या म्हणायला येतात. मी आहेर माझ्याबरोबर पीए, त्यांना म्हणायचे 2 मिनिटं आपण जरा हद्दवाढीचं विचारून येऊ आणि परत तिथं जायचे. एक कपभर चहा सुद्धा माझ्याकडून कोणत्याही अधिकाऱ्याने मागितला नाही, कोणत्या मंत्र्यांनी माझ्याकडे 2 रुपये मागितले नाही. पण निस्वार्थ भावनेने आज आपल्याला या हद्दवाढीचं काम करता आलं आणि म्हणून मला त्याचं खूप समाधान आहे, खूप समाधान आहे. पण मला नंतर काय असं वाटलं की सत्ता बदल झाली आणि जे हद्दवाढीला हक्काचा निधी येतो त्या हक्काच्या निधीची विल्हेवाट लावली गेली चुकीच्या पद्धतीने. आज आपण घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो आणि त्याची तिथं जाऊन उधळपट्टी होते. अशी परिस्थिती आहे. वचक नाही, विशाळ कारभार. आणि म्हणून आपल्याला हक्क आहे, आपण घरपट्टी पाणीपट्टी भरतो, आपला श्रमाचा कष्टाचा पैसा आपण मोजतो, तर आपला हक्क असला पाहिजे. आणि हक्काचा उमेदवार आपण जर दिला तर आपल्याला विचारता येईल, त्यांना प्रश्न विचारता येईल. ही अतिशय चांगले उमेदवार आपल्याकडे दिलेले आहे. दिलीप भाऊने आता विषय काढला पाण्याचा. अहो, तळ्याची जागा साहेबांनी घेतली, ठराव आम्ही पास केले, आम्ही आडकाठी कधीच आणलेले. परंतु मी म्हणायचे दुष्काळ पडतो, त्या धरणातलं पाणी वेळेत येत नाही आणि त्या तळ्यात पाणी येतं तर सगळी घाण वाहून येते नाशिकची. आणि म्हणून मला वाटायचं संगमनेरलाही धरणाला पाईपलाईन जोडली बंद, आपल्या कोपरगावला जोडली तर बरं होईल. त्याच्यासाठी पुन्हा फाईल घेऊन पळायला लागले. स्वच्छ बंद पाईपलाईनचं पाणी धरणापासून कोपरगाव पर्यंत शिर्डीला येणार होतं, तेही आपल्याला मिळालं असतं.
परंतु शेतकरी भडकवले, कोर्टात पाठवले आणि शुद्ध येणारं पाणी अडवलं गेलं. नंतर आमदारकीच बदलली आणि तुम्हाला नादी लावलं तळ्याच्या. अहो दुष्काळ पडला, पाणी नाही पडलं धरणात, तर आडातच नाही तर पोरात कुठून यायचं? आपणही नादी लागतो. आणि म्हणून समजून घ्या, दूरदृष्टी असणारं नेतृत्व तो काय बघा कसा होता. स्वर्गीय कोल्हे साहेबांवर विश्वास ठेवला लोकांनी, अनेक वर्ष त्यांच्या पाठीशी राहिले आणि म्हणून हे अशी सोन्यासारखे कार्यकर्ते सुद्धा आजही त्या विचारांशी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. साहेबांनी नेहमी दीन दलित गरीब सामान्य माणसासाठी प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं. जाती धर्माचं राजकारण सुद्धा साहेबांनी कधी केलं नाही आणि म्हणून आमच्याबरोबर आज एक चांगली सगळी फळी तयार आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. कामावर श्रद्धा आणि सबका साथ सबका विकास हा विचार घेऊन आज आमचा परिवार काम करत आहे. मगाशी आता आपल्याशी बोलले, सगळ्यात महत्वाचं निसार भाई आपल्याशी अतिशय चांगलं बोलले. लपेट सोशल फाउंडेशनचं काम ते बघतायत, भाई भाई फाउंडेशनचं बघतायत, फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचं ते काम बघतायत. इतक्या चांगल्या विचाराची मंडळी आहे, धडपडणारे आहे. त्यांनी बघितलं पुराचं पाणी आलं आणि तातडीने कलेक्टरला सांगितलं मला गोकुळ नगरीचा पूल करून पाहिजे. रामभाऊ शिंदेना फोन केला, त्यावेळी ते पालकमंत्री होते आणि गोकुळ नगरीचा आपला पूल झाला. अहो हे उद्घाटनाला आल्यानंतर अशी परिस्थिती आहे. काम आपण केलं, उद्घाटन केले, यांनी बोर्ड लावले आणि म्हणून माझी विनंती आहे, खोटे समजलं पाहिजे, कोण खोटं आहे कोण खरं आहे आपल्याला समजलं पाहिजे. आपलं आपलं एक एक मत महत्वाचं आहे. काल आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नगर जिल्ह्यात फक्त एकच सभा दिली, ती मुख्यमंत्र्यांनी कोपरगावला दिली. आपल्याला जर माझ्याकडून प्रश्न सोडून घ्यायचे असतील तर आपल्याला मुख्यमंत्र्यांनी जो संदेश दिला तो ऐकला पाहिजे. तर मला नाक राहील त्यांच्याकडे तुमच्यासाठी काही चार कामाची भीक मागण्यासाठी जायला. मला हक्क राहील तुम्ही जर आपला नगराध्यक्ष निवडून दिला तर मला तिथं जाता येईल की साहेब आपण शब्द टाकला आणि आमच्या लोकांनी झेलला, आता तुम्ही माझं ऐका. अशी परिस्थिती आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपलं एक एक मत महत्वाचं आहे. केंद्रात जे सरकार आहे ते राज्यात पाहिजे, राज्यात जे आहे ती नगरपालिका आपल्याकडे, तरच आपल्याला निधी येऊ शकतो. कोणी किती सांगू द्या. ते समोरचे उमेदवार काय बोलले, ज्या दिवशी उभं राहायचं ठरलं मग आम्हाला फोन केला सकाळी, माझी जरा पंचायत झाली. कालपर्यंत वॉर्डातले उमेदवार ठरवून घेतले, जनाला द्या, माझ्या मंडळीला द्या, अमक द्या, आणि नंतर अचानक फोन केला दुसऱ्या दिवशी की अहो मला खूप मोठं पद द्यायचे म्हणे अजितदादा. भाषणातून सांगतात की तुमच्यासाठी मी उभा राहिलो, प्रत्यक्षात हे स्वतःसाठीच उभे राहिले. अशी परिस्थिती आहे. तुम्हाला खरं सांगायला हरकत नाही आणि म्हणून भरोसा कोणावर टाकायचा हे आपण ठरवा. आणि आपले प्रलंबित काम आपल्याला जर करून घ्यायचे असेल तर निश्चित आपण सगळ्यांनी कमळ या चिन्हावर बटन दाबा. आपल्याला कल्पना आहे, कालच देवाभाऊंनी काय सांगितलं की मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडक्या बहीण योजनेच्या पैशाला कोणीही धक्का देऊ शकत नाही. त्या योजनेचे पैसे मिळणार म्हणजे मिळणार. आणि म्हणून लाडक्या बहिणींनो, आपल्या भावाने एकच मागितलं की मला नगराध्यक्ष निवडून द्या, माझे नगरसेवक निवडून द्या. तेही आपण शब्द थोडासा राखला पाहिजे, पाळला पाहिजे. आपण प्रत्येकीने एकमेकीला जाऊन मैत्रिणींना सांगितलं पाहिजे की आपल्याला बघा, महिला राष्ट्रपती आदिवासी, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या आहेत आणि मग महिलांना एवढा सन्मान आहे. बेटी बचाव बेटी पढाव अनेक योजना आल्या सरकारच्या महिलांसाठी. तर आपण महिला भगिनींना लक्षात असू द्या आपल्या पाठीशी कोण उभा आहे. आणि निसार भाईंनी सुद्धा दिलीप भाऊ सांगतायत माघार घेतलेली आहे, त्यांचेही मी आभार मानते खूप खूप की आपण मनाचा मोठेपणा दाखवला. आणि नाही आता मला वैभव भाऊंनी सांगितलं नईमबाई आसिफबाई यांनी 10 लाखाची पाईपलाईन गटारीची स्वतः केली, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. कारण समाजासाठी काम करताना स्वतःच्या खिशातून 4 पैसे लावायला यालाही मनाचा मोठेपणा लागतो. आणि म्हणून चांगले कार्यकर्ते आमच्याकडे आहेत, धडपडणारे आहेत, पळणारे आहे. आणि हे दोन्ही उमेदवार, नगराध्यक्षाचा उमेदवार अतिशय चांगला उमेदवार आहे. कुठे टीका ऐकली का आमच्या उमेदवारावर कोणी केलेली? आणि मंडळात विजेता तरुण मंडळातला आमचा उमेदवार आहे, तोही कोरोना काळात धडपडला, पुराच्या काळात सामान्य माणसासाठी पळाला. आणि विवेक भाईंबरोबर संजीवनी युवा प्रतिष्ठानमध्ये सुद्धा खूप तळमळीने काम करणारा हा कार्यकर्ता आहे. वैभव भाऊंचे वडील तर संजीवनी कारखान्यामध्ये सर्व्हिसला होते.
त्याच्यामुळे ह्या मुलांनी आपल्या वडिलांचं काम पाहिलेलं आहे, चांगले उमेदवार आहे. मी पुन्हा पुन्हा विनंती करते की कोणी येईल, काही सांगल, खोटं नाटं बोलल, आपण आमच्या परिवारावर विश्वास ठेवा आणि मलाही माझी थोडीशी इज्जत ठेवा की तुमच्या भागामध्ये जो काही हद्दवाढ झाली, या वाढ मधले हे नगरसेवक आमचे निवडून द्या. म्हणजे तुमच्यासाठी जे प्रलंबित प्रश्न आहे ते मांडण्यासाठी मला वारंवार मागणी करता येईल. कालच मी मुख्यमंत्र्यांसमोर मागणी केलेली आहे, परंतु पहिल्यांदाच आपल्याला 2 उमेदवार निवडून द्यायचे. नगराध्यक्षात हायेस्ट मतदान या भागातून नगराध्यक्षांना सुद्धा झालं पाहिजे, अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. परत आपली अडचण झाली तर कोणीही धावणार नाही हे लक्षात घ्या. संजीवनी हाकेच्या अंतरावर आहे. संजीवनीची डिझास्टर मॅनेजमेंट यंत्रणा आहे. आपत्कालीन परिस्थिती आली की आपण हक्काने संजीवनीला बोलवतो. 3 ॲम्ब्युलन्स आहेत आणि दुर्दैवाने काही घटना घडली तर अमरधामपर्यंत सुद्धा जायला आपलेच गाड्या आहेत. गावात फिरता दवाखाना आहे, तर फिरता दवाखान्यातले डॉक्टर माझ्या बचत गटातल्या महिलेतला मुलगा आहे. अहो, छोट्या छोट्या गोष्टीत आम्ही परिवाराने काम केलेलं आहे. मी सुद्धा एका बचत गटातली सदस्य आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. माणूस छोट्यातूनच मोठं होतं. आमचे वैभव भाऊ एका मंडळाचे सदस्य आहे, याचा मला अभिमान आहे. कोणी काही टीका करू द्या, वैभव भाऊ कोले साहेब सरपंच होते यसगावचे. आणि म्हणून मी सगळ्यांना पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती करते, आपल्या परिसराचा, आपल्या प्रभागाचा विकास करून घ्यायचा असेल तर कमळाशिवाय पर्याय नाही. कमळ कमळ आणि कमळच आपल्याला निवडून द्यावं लागेल, एवढी विनंती करते. धन्यवाद.